नमस्कार. आत्मवंदन सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आलेत सगळे? सुरू करूया का आजच्या सेशनला? काल आपण चक्रांबद्दल अभ्यास करत होतो, करेक्ट? कुठपर्यंत आलो होतो आपण काल? रूट चक्रापर्यंत पासून आपण सुरुवात केली होती. रूट चक्रानंतर आपण स्वाधिष्ठानपर्यंत पोहोचलो. स्वाधिष्ठान आपण हळूहळू वरती गेलो होतो, करेक्ट? वरती गेल्यानंतर आपल्याला काय केलं होतं, एक नेव्हल चक्र म्हणजे नाभी चक्र पण आपलं काय बॉडीचं सेंटर आहे, तिथे आपण पोचलो. नंतर आपण मणिपूर चक्र बघितलं. हळूहळू वरती गेल्यानंतर हृदयापर्यंत पोचलो होतो का काल आपण? हार्ट चक्र आपलं कंप्लीट झालं होतं, करेक्ट एव्हरीवन? येस. हार्ट चक्र आपण बघितलं होतं आणि हार्ट चक्रानंतर येतं आहे हळूहळू हार्ट चक्राचं काम आपण बघितलं, त्याच्या ऊर्जा कशा आपल्याला वाढवायच्या आहेत, स्वतःला हील कसं करायचं, या सगळ्या गोष्टी आपण कालच्या सेशनमध्ये डिस्कस केल्या होत्या. हार्ट चक्र ब्लॉक झाल्यानंतर आपल्याला काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात ते पण आपण बोललो होतो. इथपर्यंत सगळे होते, सेम पेजवरती आहेत सगळे, करेक्ट? हा सिलेबस आपला कालपर्यंतचा झाला होता. आता आपल्याला हळूहळू हळूहळू वरती यायचंय. वरती म्हणजे कुठे? आपल्या वरच्या चक्रापर्यंत, आपल्या गळ्यापर्यंत, आपल्या थ्रोट चक्रापर्यंत. थ्रोट चक्राला मराठीमध्ये म्हणतात विशुद्धी चक्र. काय म्हणतात? विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्र हे आपला गळ्यामध्ये, थ्रोटमध्ये असतं, सेंटरमध्ये असतं. ठीक आहे. विशुद्धी चक्राचं काम काय आहे? आपण गळ्याद्वारे काय करतोय? गायन करतो का? बरोबर. म्हणजेच काय, कम्युनिकेशनचं काम आहे. जेव्हा विशुद्धी चक्राद्वारे आपण गाणं म्हणतो आहे, या ऊर्जा कुठे आहेत? गळ्यामध्ये आहेत ना. गाणं आपण जे म्हणतो आहे ते संगीत कुठून येत आहे? आपल्या गळ्यापासून येत आहे, बरोबर? करेक्ट. येस. मग आता विशुद्धी चक्राला बॅलन्स करताना मला काम बघावं लागेल ना. काम बघावं लागेल ना, त्याचं काय आहे? काम महत्वाचं आहे, ते म्हणजे कम्युनिकेशन. जर मला प्रॉपरली माझे विचार पोहोचवता येत असतील, माझ्याद्वारे नेहमी सत्यता बाहेर पडत असेल, बरोबर, तर माझं कम्युनिकेशन कसं असेल? परफेक्ट. येस. हा, जागृती मॅडम, मी तुम्हाला काल तुम्हाला एक अनम्यूट करता का? काल तुम्ही ऑरा क्लीन केला का? मला एक फीडबॅक घ्यायचा होता. मिस्टरांचा ऑरा तुम्ही क्लीन केला? हो मॅडम. आज कसं वाटतंय? हो मॅडम, केला मी. हा. बऱ्यापैकी रिलीफ आहे त्यांना. हा. येस, व्हेरी गुड. तुम्ही हात स्वच्छ रिलीफ आहे धुतले मॅडम त्यांना खूप. आहे ना? हा. येस. आणि हात स्वच्छ हा. धुतले होते मॅडम तुम्ही काल? हो. हो धुतले. हो धुतले. ते मला हो तुम धुतले होते मॅडम. ना. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा. येस. हो. मॅडम आपण स्वतःच क्लीन केलं पण हँड वॉश करायचं. हा, झाल्यानंतर तुम्ही हँडवॉश करा. इतरांचं केलं असेल तरी पण करा. काल त्यांचं आपलं गेलं तर आता नका करू. आपण अ, नाही, आपण स्वतःच केल्यावरती. हो, करून घ्या ना. ती जी स्वच्छ आपण जी एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी स्वतःच्याही बॉडीमधनं ब्रह्मांडात शुद्ध करायला पाठवत आहे ना, त्यानंतर ती शुद्ध झाल्यावर हात स्वच्छ धुवा. डॉक्टर काय करतात पेशंटला हात लावल्यावर? बघितलं आपण, कुठल्याही क्लिनिकमध्ये गेलो, डॉक्टर काय करता? आहात हात स्वच्छ धुतात. त्याच पद्धतीने आपण हिलर्स आहोत, तुम्ही पण हिलर होणार आहात, बरोबर? पहिल्या लेवलची दीक्षा घेतली तरी पण तुम्ही हिलर होत आहात. तुम्ही स्वतःला आणि फॅमिलीला हील करणार, करेक्ट? रेकी प्रवाह म्हणजे रेकी जे आहे तुमच्या हाताद्वारे प्रवाहित होईल. म्हणजे ऊर्जांचा तुमचा संबंध येणारच आहे, जरी तुम्ही पहिली लेवलची दीक्षा घेतली तरी. म्हणून जेव्हा जेव्हा आपण कोणाची नकारात्मकता, म्हणजे नकारात्मकता रिमूव्ह करायचा प्रयत्न करतो, तेव्हा तेव्हा आपल्याला काय करायचं? हात स्वच्छ धुवायचे आहेत. ठीक आहे. मीठ आणि कॉफी पावडरने आंघोळ करणं सुरू आहे सगळ्यांची. काही परिणाम जाणवत आहे पहिल्यापेक्षा एनर्जी मध्ये? करता आहात स्वतःच तर आंघोळ करताय का मीठ आणि कॉफी पावडरनी? जे नाही करत आहेत त्यांनी करणं सुरू करा एक बऱ्यापैकी. दिवस करायची मॅडम. काय म्हटलं? किती दिवस करायचे? 21 दिवस करा. 21 दिवस. येस. जागृती मॅडम करता आहेत. ताप असेल तर आंघोळ करू नका. तुमच्या मिस्टरांना सांगाल हा, जागृती मॅडम. येस. मॅम मला काल जेव्हा आपलं चाललं होतं ना हो मॅडम. आठवड्याचं सेशन, हम्म.
तेव्हा मला ना पर्पल कलर असं दिसत होता डीएनए शेप मध्ये. हम्म. आणि बॉडी खूप अशी हेवी जाणवत होती मला. हम्म. दीक्षा घेताना वेगवेगळे अनुभव येतात आणि ज्यांना आले नसतील त्यांनी घाबरून जायची गरज नाही. ठीक आहे. हळूहळू रिलॅक्स झालत ना पण. हो, थोड्या वेळानंतर म्हणजे काम सगळं करत होती. फक्त एक असं वाटत होतं की मी हेवी म्हणजे ओव्हरवेट वाटत होती मला मी. एनर्जी तुमच्याकडे हे झाली ना, ट्रान्सफर दिला जाते ना त्यामुळे. नंतर नंतर थोडं म्हणजे झोपेपर्यंत होऊन गेलं नॉर्मल. ओके. चला पुढे जाऊया आपण. पुन्हा आपण चक्रांवरती येऊ. चक्रांवरचं आपण कालपर्यंत आपले खालचे चक्र हृदय चक्रापर्यंत आलो होतो. आज आपण विशुद्धी चक्र म्हणजे आपलं थ्रोट चक्र जे गळ्यामध्ये स्थित असतं ते काय करतं, त्याचं काम आहे कम्युनिकेशन. बरोबर. आपल्याकडे आपल्या मार्फत होणारं कम्युनिकेशन, आपण समोरच्यापर्यंत ज्या गोष्टी पोचवतो आहेत किंवा आपण समोरच्याशी ज्या पद्धतीने संवाद साधतो आहे, तो संवाद तुम्ही प्रॉपरली करू शकता की नाही करू शकत, ह्यावरती आपलं थ्रोट चक्राची ऍक्टिव्हनेस किंवा त्याची पॉवर डिपेंड करते. कधी कधी एखादी व्यक्ती काय करते, सतत खोटं बोलते, खूप बडबड 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 करत असते. त्या व्यक्तीचं कम्युनिकेशन काय आहे, पुअर आहे. बरोबर. किंवा एखाद्या वेळेस असं होतं की मला माझ्या मनात खूप सारं आहे पण ते समोरच्यापर्यंत पोचवता येत नाही. राईट. समोरच्या पर्यंत समोरच्याला माझे विचार सांगता येत नाहीये, समोरच्या पर्यंत माझ्या मनातला गोंधळ मला सांगता नाहीये. तिथेही आपलं थ्रोट चक्र काय आहे, वीक होत आहे. काय ऍक्टिव्ह जे करणं गरजेचं आहे, तिथे विकनेस येईल. मग ते कम्युनिकेशन प्रॉपरली होणार नाही आणि त्या केसमध्ये तुम्हाला थायरॉइड रिलेटेड प्रॉब्लेम होतो. ज्या लोकांना इथे प्रेझेंटली चेक करा, कोणाला जर थायरॉइड असेल तर त्यांनी मनात खूप गोष्टी दाटून ठेवल्या का? त्यांना कोणीतरी असं फ्रेंड नाही का की जिथे आपण हक्कानी बोलू शकतो आहे, आपलं सांगू शकतो आहे? करेक्ट. आत्ताच्या जगामध्ये असं खूप जवळची व्यक्ती नाहीच आहे, मी मान्य करते. पण अशा कोणते तरी रिलेटिव्ह, अशी कोणती तरी माझी मैत्रीण ज्याच्याजवळ मी हक्कानी माझं जे काही विचार आहे, जे काही माझ्या मनात गोंधळ चाललेला आहे तो बोलू शकते. म्हणून जेव्हा जेव्हा आपण थ्रोट चक्र विशुद्धी चक्राचा विचार करतो तेव्हा तेव्हा आपलं कम्युनिकेशन कसं आहे, मी सतत खोटं बोलते आहे की खरं बोलते आहे, जशाच्या तशा गोष्टी ट्रान्सफर करू शकते आहे का, म्हणजे ॲज इट इज आपण कम्युनिकेट करतो आहे का, की त्याला मसाला मिरची लावून कम्युनिकेट करतो आहे. बरोबर. काही लोकांना बऱ्याच वेळा तिखट मीठ लावून गोष्टी पुढे सांगण्याची सवय असते, म्हणजेच काय, यांचं थ्रोट चक्र काय आहे, प्रॉब्लेम मध्ये आहे. मग हे थ्रोट चक्र बॅलन्स करताना मला पहिल्यांदा, मी जर सत्य बोलत नसेल तरीही हे डिस्टर्ब होईल. मी खूप जास्त बडबड करत असेल तरी हे ओव्हर पावर्ड आहे किंवा ओव्हर ऍक्टिव्ह आहे असं आपण म्हणतो. म्हणून जेव्हा जेव्हा कम्युनिकेशनचा विचार येतो तेव्हा तेव्हा थ्रोट चक्र कसं आहे याच्यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. कळालं? हा. तुझ्याशी बोलायला फोन हो केला ना मम्मी बोलते त्यांनी. ना. ओके. कळालं. विशुद्धी चक्राची जागा माहिती आहे. मग आता आपण याचा रंग बघूया. विशुद्धी चक्राचा रंग आहे आकाशी. जसं नीळकंठ म्हणतो ना आपलं, शंकराचा इथे वास असतो, रंग कुठला आहे, आकाशी. ओके. एक्सक्यूज मी. येस, आपण आलो होतो, आकाशी रंग आहे. आता देवता कुठली असेल, गळ्यामध्ये कोणाचा वास असते, आपल्या सरस्वती. सरस्वती देवता. जिभेवरती कोण असतं, म्हणून सरस्वती. 24 तासामध्ये एकदा तरी जिभेवरती सरस्वतीचा वास असतो. म्हणून तुम्ही ज्या गोष्टी बोलल्या जातात त्या गोष्टी जे दिवसभरातून एकदा
काही ज्या गोष्टी आहे त्या बोलल्या गोष्टी खऱ्या होतात. वास्तुदेवता त्याला तथास्तूचा हे देते, ब्लेसिंग देते. म्हणून तुम्ही बोलताना काळजीपूर्वक बोलल्या गेलं पाहिजे. कोणाच्या मनाला किंवा कोणाच्या आपलं मन आहे किंवा जे अंतःकरण आहे त्याला दुःख होईल असं आपल्याकडनं बोलता कामा नये. बरोबर? अशी वर्तणूक करता कामा नये. तिथे तिथे काय होईल, आपल्याला जेव्हा आपण कम्युनिकेशन मध्ये पुअर आहोत, आपल्याला प्रॉपरली कम्युनिकेट करता नाही येत आहे आणि दुसऱ्यांचे जर तुम्ही तुमच्या शब्दाद्वारे, तुमच्या मुखातून असे काही बाण म्हणतात त्याला, बरोबर, असे शब्द जेव्हा बाहेर पडतात, जेव्हा समोरच्याच्या हृदयावरती चढे पडत असतील, तर तुम्ही बॅड ब्लेसिंग्स, आपला कर्मा काय करतो आहे, आपण डिस्टर्ब करतोय. करेक्ट? हा, म्हणून इथे सरस्वतीचा वास आहे. याची देवता काय आहे? माता सरस्वती. इथे म्हणून तुम्हाला इथे काम करणं खूप गरजेचं आहे. कारण तुमचं शिक्षण जेवढं मॅटर करत नाही तेवढं तुमचं कम्युनिकेशन मॅटर करतं. आणि पुढे पण तुम्हाला हे दिसेल की असं म्हणतात बोलणाऱ्याचे दात खपतात, न बोलणाऱ्याचे चणे देखील खपत. बरोबर का? आपल्याकडे म्हण आहे नाही की नाही? एखादा बघायचं ना, आजूबाजूचे शॉप वाले, एखादा शॉपकीपर आहे, तो खूप छान बोलतो, गोड बोलतो. आणि एक शॉपकीपर आहे किंवा एखादा भाजीवाला उदाहरण घ्या, तर तुम्हाला नेहमी काय होईल, शांत, गंभीर असा स्वभावाचा दिसतो. तुम्ही कोणाकडे जाल? जो चांगला बोलतो त्याच्याकडे जाल, जो चांगला तुम्हाला कम्युनिकेट करत आहे. ठीक आहे मॅडम, एवढे आपण त्याच्याशी भाव नाही करू शकत अशा वेळेस, जेव्हा तो व्यवस्थित प्रॉपरली आपल्याला सांगतोय की ही भाजी 40 रुपये पाव आहे, तर आपण काय करतो, त्याच्याशी जास्त डील करू शकत नाही. करेक्ट? का तर तो तुम्हाला काय करतोय, सर्व्हिस देतो आहे, तुम्हाला सांगतो आहे, तुम्हाला समजून घेतो आहे. हे काय आहे, म्हणून तुमच्या बोलण्याचा इम्पॅक्ट खूप पडतो. आणि पुढेही शिक्षणापेक्षा तुम्हाला कम्युनिकेशनवर, तुमच्या मुलांना देखील कम्युनिकेशनवर फोकस करणं खूप महत्वाचं आहे. हे लक्षात ठेवायचं. जेव्हा जेव्हा थ्रोट चक्राचा आपल्याला हे करायचं आहे, तेव्हा तेव्हा कम्युनिकेशन हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचा आपल्याला लोकेशन माहिती आहे आणि त्याचा मंत्र आहे थ्रोट चक्राचा हम. बीज मंत्र काय आहे? हम. आणि आकाश तत्व आहे ते, आकाशी रंग आहे, आकाश तत्वाचा आहे. आता बघा, हे जे 5 तत्व आहे, म्हणजे पंचमहाभूत आपण ज्याला म्हणतो, हे ना माझ्या मानेपासून खाली, बरोबर, माझ्या स्पाईन वरती आहे. आपलं जे आहे हे 5 कुठले कुठले? रूट चक्र, सॅक्रल चक्र, त्यानंतर कुठे आहे, सॅक्रल चक्रानंतर कुठलं येत आहे, मणिपूर चक्र म्हणजे सोलार प्लेक्सिस चक्र, नंतर येत आहे हार्ट चक्र, आणि नंतर येत आहे विशुद्धी चक्र म्हणजे थ्रोट चक्र. इथपर्यंत कुठे आहे? माकड हाडावरती. बरोबर, आपलं जे माकड हाड आहे, स्पाईल कॉर्ड आहे, त्याच्यावरती, स्पायनल कॉर्ड वरती हे सगळे चक्र अस्तित्वात आहे. पण बाकीचे 2 चक्र काय? हवेत आहे. इथून आपण काय करतो आहे, इथे 2 चक्र हवेत देतोय. हे कुठपर्यंत? इथपर्यंत आहे. हे बॉडीवरती आहे, बॉडीला कनेक्ट करतोय. बरोबर, इथे वास करतो आहे. हे तुम्हाला भरपूर काही गोष्टी देणार. हे आध्यात्मिक उन्नती इथूनच आपण सुरुवात करतो की बोलण्याद्वारे तुम्ही नामस्मरण बोलता आहात की शिवीगाळ करता आहात. इथेच तुमचा कर्मा, तुम्ही इथे सुरुवात करता. म्हणजे काय ते नाम आपल्याला घ्यायला पाहिजे किंवा आपण जप करायला पाहिजे, हे किती वेळा सांगितलं जातं, पण मुखातून आपल्याला त्या गोष्टी वदवता येतात का, हा पण एक प्रश्न पडतो. मग वदवतात केव्हा येतील? हे बॅलन्स असेल तर तुमच्याद्वारे नाम जप करणं म्हणजे एखाद्या देवाचं नाव घेणं कंपल्सरी नाहीये. पण नाम जप करणं म्हणजे तुम्ही सत्य बोलत आहात, तुम्ही चांगले वागता आहात, त्यांनी देखील तुम्ही ब्लेसिंग क्रिएट करता, म्हणजे तुमची पुण्याई जमा करता. कळताय? तर इथून हे खूप मॅटर करते की तुम्ही समोरच्याला कशा पद्धतीने कम्युनिकेशन करता आहात, कशा पद्धतीने तुमच्या भावना तुम्ही एक्सप्रेस करता आहात. नाहीतर खूप जास्त तुम्ही दाबून ठेवलं तर तुम्हाला थायरॉइडची, टॉन्सिलची भीती राहते. म्हणून प्रॉपरली कम्युनिकेशन हे महत्वाचं ठरतं. त्यानंतर यासाठी तुम्हाला काय सांगितलंय? पाणी भरपूर प्या. थ्रोट चक्र बॅलन्स करायचं आहे, पाणी भरपूर प्या. नंतर आपल्याला सांगितलेलं आहे की मीठ जे आहे ते आपल्याला सांगितलंय, बरोबर, की मिठाचं प्रमाण तिथे सांगितलं आहे की थायरॉइडची ग्लँड आहे, ते हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी
आपल्याला तिथे मीठ घ्यायचं आहे. त्यानंतर ब्लू फूड्स, ब्लू फूड्स कोणते? ब्लू बेरीज आहे, बरोबर. प्लम आहे. फ्रुट्स भरपूर खायचे, लिक्विड घ्यायचं आहे. नारळ पाणी तुम्ही पिऊ शकता. आणि जे त्याच्यामध्ये पण NaCl असतं ना, सॉल्ट आपल्याला घ्यायचा आहे. त्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहे. ब्लॅकबेरीज पण तुम्ही खाऊ शकता. ठीक आहे. आणि त्यासाठी जर तुम्हाला थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल तर सिंहासन, म्हणजे आपण जीभ बाहेर करून जी सिंहगर्जना करतो, त्यासाठी त्या पद्धतीने तुम्हाला करायला पाहिजे, जेणेकरून तुमचं थायरॉइड ग्लँड हे काय होईल, बॅलन्स होईल. आणि ओंकार गुंजन हे सांगितलंच गेलेलं आहे की कंपल्सरी तुम्ही हम 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 या पद्धतीने जप साधना करा, ओंकार गुंजन करा. आणि शक्य असेल तर सर्व चक्र जर बॅलन्स करायचे असतील तर सूर्य नमस्कार करा. 5 सूर्य नमस्कार, लेडीज असू द्या, जेंट्स असू द्या, प्रत्येकाने एका सूर्यनमस्कार पासून सुरुवात करा आणि 5 सूर्यनमस्कार डेली करा, डेली करा. हळूहळू होतील. आणि तो संकल्प करा की या वर्षभरात मी नवीन वर्षापासून सुरुवात नाही करणार, या वर्षभरात मी इथून आता पुढे जेव्हा दसरा चालू होत आहे, शुभ मुहूर्त आहे, तेव्हापासून पुढच्या दसऱ्यापर्यंत माझ्या हेल्थ चॅलेंजेस काहीही असू दे, पण मी शेवटी म्हणजे या वर्षाच्या शेवटी पुढच्या वर्षी जेव्हा दसरा येईल तोपर्यंत कमीत कमी रोज मी 5 सूर्यनमस्कार करत असले पाहिजे. कमीत कमी ओंकार गुंजन 3 मिनिटं केल्या गेलं पाहिजे, बरोबर. यानी काय होणार आहे, हेल्थ चॅलेंजेस कमी करतो आहे, पॉझिटिव्हिटी वाढवतो आहे. आणि रेकीमध्ये डाएट, मेडिसिन आणि मंत्र साधना असं 3 कॉम्बिनेशन हिलिंग आणि काय करतो आहे, आपल्या आजूबाजूची सर्व प्रकारची निगेटिव्हिटी हळूहळू रिमूव्ह होणार. एकदम जादू काही होत नसतं. तुम्ही फक्त रेकीमध्ये याल आणि तुम्ही डाएट कुठल्याही पद्धतीने घ्याल तर त्याचे रिझल्ट दिसणार नाही. किंवा तुम्ही फक्त डाएट फॉलो करता आहात आणि तुमच्या बोलण्यातून, वागण्यातून नेहमी असत्यता किंवा काय तुमचं जे काही बिहेवियर आहे ते चुकीच्या पद्धतीने तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही, शांत शांत राहत आहात, त्यांनी पण डिस्टर्ब होणार. म्हणून आपण रेकीमध्ये विचार, आचार आणि आहार अशा 3 गोष्टी घेतो. आहार, विहार, विचार, हा सगळ्या गोष्टींवरती आपल्याला काम करायचं आहे. पहिल्या लेवलला तरी याच पद्धतीने जायचं आहे आपल्याला. पुढे हळूहळू हळूहळू आपण ग्रोथ करत असतो. कळालं विशुद्धी चक्र? नक्की. आता पाणी भरपूर प्यायचं आहे. मीठ आपल्याला बॅलन्स म्हणजे ज्यामध्ये आयोडीन आहे असं मीठ तुम्हाला घ्यायचं आहे. नारळ पाणी तुम्ही पिऊ शकता. आणि ड्रायफ्रुट्स सांगितले गेले. ते ड्रायफ्रुट्स कोणते होते? जे बेरीज असतात, ब्लॅकबेरी, ब्लूबेरीज, प्लम आहे, ॲपल आहे. ज्या म्हणजे फ्रुट्समध्ये पाणी आहे असे फ्रुट्स तुम्ही खा. ओके. कळालं जागृती मॅडम, भावना मॅडम? येस. पुढे जायचं. येस. आणि यामध्ये अजून एक गोष्ट सांगते, थ्रोट चक्र बॅलन्स करताना खरं बोला. जास्तीत जास्त बघ, कलियुग आहे, आपण पूर्णतः रामासारखं अगदी 100% नाही राहू शकत, मान्य आहे. पण जितकं मॅक्झिमम होत असेल तितकं आपल्याला प्रयत्न करायचा आहे की जितकं आपल्याला खरं बोलता येत आहे, पॉझिटिव्ह राहता येत आहे, आणि कोणाच्या मनाला आपल्याला धक्का न म्हणजे आपल्या वर्तणुकीतून, आपल्या बोलण्यातून कोणी दुखावणार नाही, ही काळजी आपण साधकांनी घ्यायला पाहिजे. ओके. त्यानंतर हळूहळू वरती येऊया, जे महत्वाचं आहे आपली एनर्जी वाढवण्यासाठी. थ्रोट चक्राचं तत्व काय वाटतं तुम्हाला? आकाश तत्व. आकाश. 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 आकाश तत्व. आता हे पंचमहाभूतच संपले, तिथपर्यंत आहे पंचमहाभूत. आता वरती जाऊया. हे आहे, आणि पंचमहाभूत हातांमध्ये पण वास करतात तुमच्या, हे तुम्हाला जाणवेल. हातांमध्ये पण पंचमहाभूत आहेत. म्हणून आपण आता हे आपलं चक्र संपल्यानंतर ऍक्टिव्हेट करूया आपल्या एनर्जीला. त्यानंतर आपण वरती येऊया. इथे आपलं आहे आज्ञाचक्र, अज्ज चक्र किंवा थर्ड आय चक्र. कुठे येत आहे? माझा शंकराचा जिथे तिसरा डोळा आहे, माझ्या दोन्ही भुवयांच्या मधामध्ये काय आहे? आज्ञाचक्राचा वास आहे. फोरहेड मध्ये असतं. आकाश, याचेही तुम्ही आत्मा परमात्मा दोन्ही तिथे आहे, या दोघांचं मिलन तिथे होत आहे. ठीक आहे. आणि याला आपल्याला बघायचंय, आज्ञाचक्र डिस्टर्ब झालं की सगळ्या गोष्टी आयुष्यात चुकत जातात.
ठीक आहे. आज्ञाचक्र ज्याचं डिस्टर्ब असेल त्याच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी चुकत जातात. मग आज्ञाचक्र काय काम करणार? कशासाठी आज्ञाचक्र महत्वाचं आहे? तर माझी निर्णय क्षमता, माझे विचार, इथे डोक्याच्या भोवती आपल्याला बघायचं आहे की इथे आज्ञाचक्र आहे म्हणजे इथे काय आहे? माझं डोकं आहे. बरोबर, माझे डोळे आहे, कान कनेक्टेड आहे, माझे मुख पण आपण तिथेच बघायचं, मुखाच्या वरती नाक आहे. हे जे आहे सेन्सरी ऑर्गन्स. मग आज्ञाचक्र डिस्टर्ब झालं तर मला काय होतं? अतिविचार येतात, मायग्रेनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. बरोबर. का मायग्रेनचा आपण इतकं डीप लेवलला विचार करतो, पास्ट बद्दल करतो, फ्युचर बद्दल करतो, गोंधळ करून टाकतो, विचारांना क्लॅरिटी राहत नाही. आणि जेव्हा आपण विचारांना क्लॅरिटी देत नाही तेव्हा आपले डिसिजन 100% चुकतात. चुकता. प्लॅनिंग खरंय. अशा लोकांना काय होतंय? या व्यक्तीला आज्ञाचक्र डिस्टर्ब असतात. ते लोकांना तुम्हाला बघल्यानंतर कन्फ्यूज वाटतात खूप. कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंड आपण त्याला असं म्हणतो. थर्ड आय चक्र कशासाठी आहे? आपल्या बाहेरचं वर्ल्ड आणि आपल्या आतमध्ये वर्ल्ड, एक जग आहे, ते कनेक्ट करण्याचं काम. आत्मा आणि परमात्मा, आत्मा आतमध्ये पण आहे, बाहेर आहे, हे विश्व आहे, त्याच्यासोबत कनेक्ट करायला मला आज्ञाचक्र मदत करणार. जर आपल्याकडे येणारी एखादी व्यक्ती कोणत्या भावनेनी आपल्याला आलेली आहे हे जर समजत असेल, तिला नेमकं काय पाहिजे हे समजत असेल, म्हणजे तुमचा आज्ञाचक्र काय आहे? बॅलन्स आहे. तिचा हेतू तुम्हाला कळत असेल, तिचा उद्देश, बरोबर, कुठल्या मार्फत आलेली आहे, कशासाठी हिचं आहे, एक इंडिकेशन्स येतात आपल्याला. बरोबर, एक पूर्व सूचना मिळत असते की हा हिचा हा पर्पज होता म्हणून तिने त्या पद्धतीने आपल्याशी कनेक्ट केलं. किंवा काय, समोरचा व्यक्ती जेव्हा फोन करतो आहे तेव्हाही आपल्याला कळतंय की या व्यक्तीने का फोन केला. जसं काल तुम्ही बघितलं का, काही अनवॉन्टेड लोक आपल्या क्लासमध्ये जॉईन होतात, मला लगेच कळून जातं की कोण पॉझिटिव्ह इंटेन्शननी आलंय. मी काल पूजा मॅडमला म्हटलं की पूजा मॅडम कॅमेरा ऑन करा, पण त्यांनी केला का? नाही केला. जे काय होतं, मला बरोबर कनेक्ट होतं की समोरचा प्रॉब्लेममध्ये आहे, की समोरचा कुठल्या उद्देशाने आपल्याला कम्युनिकेट करता आहे, त्याचा उद्देश काय, हेतू काय, केव्हा करत आहे? जेव्हा आपण आज्ञाचक्र ऍक्टिव्ह आहे. बरोबर. आणि आपल्याला आज्ञाचक्र ऍक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच काय, समोरचे लोक आपल्याशी कुठल्या उद्देशाने बोलत आहे, कुठल्या भावनेने तुमच्याशी डील करता आहे. बरोबर. आणि डे टू डे लाईफमध्ये, ऑफिसमध्ये किंवा आपल्या घरामध्ये देखील वावरताना, एका स्त्रीचं असू देत किंवा पुरुषाचं असू देत, आज्ञाचक्र नेहमी बॅलन्स असायला पाहिजे. का बॅलन्स असायला पाहिजे? कारण लेडीज सोबत कुठलेही व्यक्ती जेव्हा कम्युनिकेट करता आहे, काहीतरी त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्याशी डील करता आहे, तेव्हा त्यांचा उद्देश लेडीजला समजायलाच पाहिजे. लेडीजलाच नाही, आपल्या मुलांना पण समजायला पाहिजे. म्हणून आता थर्ड आय ऍक्टिव्हेशनचे क्लासेस बरेच लोक जॉईन करतात की लहान मुलांचं थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट करणं का महत्वाचं आहे. कारण त्यांच्यासोबत लोक जे कम्युनिकेट करत आहेत त्यांना त्याच्याबद्दल आधीच इंट्युशन पॉवर स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, आधीच त्यांना नॉलेज मिळायला पाहिजे, समोरच्याचा स्वभाव त्यांना आधीच ओळखायला आला पाहिजे. म्हणून थर्ड आय चक्र ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. ऑफिसमध्ये पण माणसांचं, जे पुरुष जॉब करत आहे, बिझनेस करत आहेत, त्यांना वेगवेगळ्या लोकांसोबत डील करावी लागते. जर त्यांचा आज्ञाचक्र डिस्टर्ब असेल तर, बरोबर ना, जेव्हा आज्ञाचक्र डिस्टर्ब आहे तर प्रॉपर डिसिजन घेऊ शकणार नाही. मग अशा वेळेस बिझनेसमध्ये किंवा ऑफिसमध्ये स्वतःचं नुकसान करून घेतील. होईल की नाही या पद्धतीने? मग असं होता कामा नये. त्यासाठी मला काय करायचंय? आज्ञाचक्रावरती प्रचंड पद्धतीने काम करायचं आहे. प्रचंड. हळूहळू होईल, वेळ लागेल, पण वेळ हा द्यावा लागेल. सोपी गोष्ट नाहीये. पहिल्या लेवलला तुम्हाला थोडासा जास्त वेळ द्यावा लागतो. हळूहळू बाकीच्या गोष्टी, कारण ही साधना आहे, ही साधना सेल्फ आपल्याला हिलिंग करायची आहे, स्वतःचा शोध घ्यायचा आहे, स्वतःचे प्रॉब्लेम्स आपण काय करतोय, पहिले हील करतोय. कळत आहे? मग इथे आपल्याला काम काय करायचं आहे? इथे आपल्याला बघायचं आहे की आज्ञाचक्राचा रंग कुठला आहे. आज्ञाचक्राचा रंग कुठला येतो? तो इंडिगो कलर, डार्क निळा कलर, ज्याचं कॉम्बिनेशन बघायचं जसं आज प्रिया मॅडमनी जी ओढणी घेतलेली आहे, जांभळा आणि निळ्याचं कॉम्बिनेशन, त्याचं काय आहे? इंडिगो कलरचा आज्ञाचक्र आहे.
इथे अभ्यास करायलाही काही लोकांना किंवा मुलांना त्रास होतो बघा. नवीन नवीन गोष्टी शिकायला ज्या मुलांना त्रास होतो ना, त्यांनाही प्रॉब्लेम असतो आज्ञाचक्रामध्ये. त्यांना कोणाला नजर दोष झालेला असतो किंवा दृष्ट लागलेली असेल, त्या लोकांचंही आज्ञाचक्र डिस्टर्ब असतं. म्हणून आज्ञाचक्राला खूप काम करणं गरजेचं आहे आणि त्याला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या लेडीजला सांगितलंय स्पेशली की तुम्ही म्हणजे आपल्या संस्कृतीनुसार आपल्याला सांगितलंय की तुम्ही कुंकू टिकली काहीतरी लावा. का? कारण लेडीजचे विचार अन्नामार्फत पूर्ण घराद्वारे पोचतात, कारण ती किचनमध्ये काम करते. ती जर डिस्टर्ब असेल, तिचे विचारांना चालना भेटत नसेल, तर घरातल्या लोकांची एनर्जी पण व्हायब्रेशन तसेच पोचतात. ती एनर्जी डिस्टर्ब झालेली असते. लेडीज स्पेशलीला जेंट्सला तर सांगतातच आहे. आजकाल तर जेंट्स पण खूप फॉलो करायला लागले की आज्ञाचक्राला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. मग तुम्ही चंदनाचा किंवा हळदीचा, प्रॉस्पेरिटी पण येते त्याने, किंवा कुंकू लावा. एनर्जी मिळेल तुम्हाला जेव्हा लाल तुम्ही लावता. लेडीजला एनर्जीची प्रचंड गरज असते, कारण तिला हार्मोन्स खूप डिस्टर्ब झालेले असतात. आपल्याला लाल कलरचं कुंकू किंवा टिकली लावताना आपल्या संस्कृतीने खूप जास्त विचार करून सांगितलंय. लाल कलर हा एनर्जीचा कलर आहे. जसं आपण न्यूमरोलॉजी मध्ये म्हणतो 9 नंबर हा मंगळ ग्रहाशी कनेक्ट करतो. मंगळ काय करतो आहे? मंगल्याचं स्वरूप आहे आणि तो तुम्हाला काय देतोय? एनर्जी देतोय, पॉवर देतोय. आणि लेडीजला एनर्जीची प्रचंड गरज असते. आणि दिवसभरात इतके अनंत कामं करायचे, विचार असतात आणि इमोशन्स असतात, भावना तिथे ऍक्टिव्हेट झालेल्या असतात. तिथे एनर्जीची खूप गरज आहे. हार्मोन डिस्टर्ब झालेले असतात, ते हार्मोन्स बॅलन्स करताना. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये लाल कलरची टिकली किंवा लाल म्हणा किंवा कथिया तुम्ही जी लावता, त्या कलरचीच टिकली का सांगितली? बरोबर की त्यांना पॉवर पाहिजे, त्यांच्यामध्ये एनर्जी आली पाहिजे. त्या जर व्यवस्थित असल्या तर पूर्ण घर व्यवस्थित असते. बघा, आपण म्हणतो ना, आई एखाद्या वेळेस आईला बरं नसलं तर बाबांना बरं नाहीये तेव्हा समजून घेतो, पण आई घरी बरी नाही आहे तर पूर्ण घराच्या आपण तिच्याकडे बघत राहतो, आई तू कधी बरी होईल. 100 वेळा ती जिथे झोपलेली असेल तिथे आपण घुटमळत राहतो की ही का झोपली. आई झोपलेली नकोय. बरोबर. का बरं? कारण ती एक चालना आहे, घरातली एनर्जी हे सर्क्युलेट करण्यासाठी ती एक माध्यम बनते. आणि ती डिस्टर्ब असली तर पूर्ण घर डिस्टर्ब होतं. ती चालना देते, पूर्ण फॅमिलीला ती चालवते आहे. करेक्ट. त्यामुळे आपल्याला लेडीजला स्पेशली आपलं थर्ड आय चक्र प्रोटेक्ट ठेवायचं आहे. आणि जेंट्सला पण तुम्ही ज्या लोकांची दृष्टी इथे पडते, नजरदोष केव्हा होते? जेव्हा लोकांची दृष्टी तुमच्या थर्ड आय चक्रावरती डायरेक्टली पडते. जर ती तशा पद्धतीने थर्ड आय चक्रावरती एखादा वाईट विचारांचा व्यक्ती देखील तुमच्या थर्ड आय चक्रावर डायरेक्ट कम्युनिकेट करत असेल, बघत असेल, तरीही तुम्हाला नजरदोष होऊ शकतो. आणि त्याचे विचार किंवा त्याचे व्हायब्रेशन डायरेक्ट माझ्या थर्ड आय चक्रावर कॉन्सन्ट्रेट करत आहे, डायरेक्ट माझ्या मेंदू सोबत पोचत आहे. म्हणून माझे विचार निगेटिव्ह होतात आणि माझ्या जीवनाला चालना राहत नाही किंवा माझे डिसिजन्स चुकतात. मी नवीन लर्निंग करू शकत नाही, माझ्या विचारांमध्ये ग्रोथ नाही होत किंवा माझ्या आजूबाजूची परिस्थिती पण खूप गोंधळलेली असते. राईट. हळूहळू आता तुमचा तो गोंधळ कमी होईल 21 दिवसाच्या, कारण तुम्ही रायटिंग करत आहात. जे लोक रायटिंग करत आहेत त्यांना ते जाणवेल. बरोबर. जे नाही करत आहेत त्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही, आपलं आयुष्य काय संपलेलं नाहीये. रोज रायटिंग करा, आजपासून करा, सुरुवात करा. हळूहळू तुमच्या विचारांना एक गती मिळत जाईल, चालना मिळेल, तुम्हाला डिसिजन मेकिंग येईल. आणि मी विजन बोर्ड तुम्हाला पाठवलेला आहे, ते नसेल केलं तर करा, वेळ द्या. दसरा आहे, दसऱ्याचा शुभ मुहूर्त आहे, त्या दिवशी आपण म्हणतो की तो दिवस खूप चांगला असतो, त्या दिवशी विजन बोर्ड लावा, पण स्वतःसाठी वेळ द्या. तुम्ही जर वेळ देणार नाही तर तुम्हाला युनिवर्स पण वेळ देत नाही. बरं, मग हातातून वेळ निघून गेल्यावर आपल्याला पश्चाताप करायची वेळ येते. ठीक आहे. तर स्वतःला जे काही शिकत आहात ते अप्लाय करा. थोडंसं शिकलाय, आज मी काय शिकली, त्याच्यामध्ये मी काय स्वतःबद्दल काय काय काम करू शकतो किंवा करू शकते हे बघायचं. रोज थोडंसं शिका, थोडंसं अप्लाय करा, थोडंसं शिका, थोडंसं अप्लाय करा. यांनी तुमच्या जीवनाला गती मिळणार, चालना मिळणार आहे. मग आता आपल्या थर्ड आय चक्राला जेव्हा आपल्याला चालना द्यायची आहे, तर ओम नावाचं मंत्र साधना करायची. आता या दोन्ही चक्रांसाठी तुम्ही ओंकार गुंजन करू शकता. ओंकार गुंजन केलं तर तुमचं थर्ड आय चक्र आणि क्राऊन म्हणजे विशुद्धी चक्र आणि तुमचं काय आहे सहस्त्रार चक्र दोन्हीही बॅलन्स होतात. अ उ म असं म्हणता जातं.
उ म. ओम म्हणताना काय म्हणतात? उ म. तर उम पण म्हणू शकता. उम, उम, उम. कळालं? आणि हे चक्र डिस्टर्ब झालं तर डिप्रेशन पण येतं. ठीक आहे, ज्यांना अँझायटी होत आहे, डिप्रेस्ड होत आहे, रेस्टलेसपणा येतो आहे, आ, काही घाबराहट होते आहे, ती पण त्यांनीच येते. मग तुम्हाला शांतता पाहिजे असेल तर हे चक्रावरती नक्की काम करा. आणि मंत्र साधना काय करायची आहे? उम आहे, या पद्धतीने आपण मंत्र साधना करायची आहे. ब्रेन रिलेटेड फूड, आपला पौष्टिक आहार, फ्रूट्स खायचे आहे. बदाम खाऊ शकता, भिजवलेले बदाम. ड्रायफ्रुट्स तुम्ही खा, अक्रोड तुम्ही खा, जेणेकरून आपल्याला काय होईल, ब्रेन रिलेटेड फूड जर व्यवस्थित गेलं तर दोन्ही यांनी आपण अ, आपल्याला तिथे मदत होणार आहे. तुम्हाला हेडॅक डिझिनेस जाणवतो किंवा मायग्रेनचा इश्यू पण हा तुमच्या थर्ड आय चक्रामुळे होतो. म्हणून ऑरा रोज क्लीन करा. रोज आभामंडळ या पद्धतीने स्वच्छ करा. म्हणजे रोजही कोणी तुम्हाला काय सध्या तरी आपली जी काही दृष्ट असेल ती स्वतःच काढण्याचा प्रयत्न करा. मिठाच्या पाण्याने, कॉफी पावडरनी आंघोळ करून बघा. हळूहळू हळूहळू 21 दिवसांनी तुमची एनर्जी शिफ्ट होते. पाणी काय करतंय? पाण्यामध्ये पण एनर्जी आहे. पाणी तुमची एनर्जी खूप चेंज करतं. खूप चेंज करतं. म्हणून स्विमिंग जे करतात त्यांच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ बघायला मिळते. त्यांची एनर्जी ऍक्टिव्ह झालेली असते. त्याचा फायदा होतो. रोज आंघोळ करा, नसतील करत तर. ओके. आणि अजून ग्रेप्स खाऊ शकतात. नंतर ड्रायफ्रुट्समध्ये ब्लूबेरी, ब्लॅकबेरी तिथे पण चालतील. आणि जे लोक नॉनव्हेज खातात ते लोक फिश खाऊ शकतात. मॅडम, हो. माझा ऑरा क्लीन करताना थोडा प्रॉब्लेम काय येतोय, माझा थोडा फ्रोझन शोल्डरचा प्रॉब्लेम आहे. तर स्वतःचा स्वतः करताना हात असा खाली दंडातनं जातच नाही. मी काल प्रयत्न केला तर हम्म. मला खूप त्रास होतोय त्या गोष्टीचा. तर बर. मग काय करायला लागेल? मीठ आणि कॉफी पावडरने आंघोळ करा. फक्त तेवढं केल्याने होऊ शकेल? बऱ्यापैकी अजून? फरक पडतो. हा. असं करताना अजून फरक पडतो. हा. ते काय केला मी, पण एक खालच्या एका पॉइंटला म्हणजे मला हात अजिबात सरळच करता आला नाही. त्यामुळे मग जरा थोडं अवघड होईल असं वाटतंय. प्रयत्न करते मी, पण खाली हात जातच नाही नंतर फ्रोझन शोल्डर असल्यामुळे. ओझं घेतलं का रुपाली मॅडम? हा. खूप ओझ्यामध्ये राहिलं का? आधी खूप स्ट्रगल झालं का? हो. आता नाहीये काही जास्त. पण ते जबाबदारीचं ओझं होतं आधी. हा. हा. फ्रोझन शोल्डरचा त्रास त्यांनाच होतो, किंवा स्पॉन्डेलिसिसचा जे लोक खूप जबाबदारीने वागतात किंवा ज्यांच्यावरती खूप जबाबदारी आधी पडलेली असते. हो. हो. एक जे वय हो. असतं, त्या जबाबदारीच्या ओझ्यामुळे त्यांना काय होतंय, फ्रोझन शोल्डरचा त्रास होतो. हो. आपण त्या दिवशी बोल मणिपूरच्या चक्राचं काय आहे, जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड करत नाही, माझं माझं करत आहात हा. किंवा जेलसी होत आहे, त्या हा. पद्धती काय होईल, तुम्हाला तुम्ही एक्सप्रेसच नाही करत, थँक्यू म्हणतच नाहीये, मग तुम्हाला शुगर होणारच. हम्म. हा प्रत्येक चक्राशी कनेक्ट आहे. जेव्हा हे प्रॉब्लेम होत आहे, फ्रोझन शोल्डरचा त्रास जे लोकांवरती लहानपणापासून खूप ओझं आहे, जबाबदारी पडलेली आहे, त्यांना फ्रोझन शोल्डर आणि स्वादिष्टान चक्रामध्ये पण प्रॉब्लेम जाणवेल. हार्मोन्स इम्बॅलन्स, स्वादिष्टान चक्र डिस्टर्ब, आणि जर तुम्हाला असं प्रेशराईज खूप करण्यात आलेलं असेल किंवा त्या पद्धतीने, तर स्वादिष्टान चक्र डिस्टर्ब होतं. म्हणजे आपले पिरियड्स, म्हणजे जे 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 आपल्या लेडीज आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला पिरियड्सचे, मंथली सायकल्सचे प्रॉब्लेम्स बघायला ते माझं युट्रसचं झालेलं आहे ऑपरेशन माझं. मला माहिती होतं का हे? हम्म. ते तसं होतच. त्या पद्धतीने होतात गोष्टी, म्हणून जपा स्वतःला. तसं म्हणजे माझा योगा चालू आहे, त्यामुळे मी थोडा व्यायाम पण चालू आहे. मी प्रयत्न करते, पण मी काल मला खूपच म्हणजे ते खाली हात जाऊच शकला नाही म्हणजे माझा. आता दुसरं कोणी नाही की तुमचा औरा क्लीन करेल, जेणेकरून. नाही, मी मुद्दाम कुणाला सांगत नाहीये का कुठली गोष्ट, कारण मला आधी स्वतःला ते अनुभवायचंय. त्यामुळे मी आत्ता कुणाशी घरामध्ये जास्त गोष्टी म्हणजे चर्चा करणार नाही, असं माझं जरा ठरवलंय. म्हणजे मी थोडस आधी स्वतः अनुभवायचं, मग ते कॉन्फिडेंटली मी सांगू शकते की नाही, हे आहेच, हे होतच म्हणून असं. ओके. हा सोनाली मॅडम, बोला. हा बोला, अनम्यूट करा ना. अच्छा, आता करा. हा.
ते आपण स्वतःच कसं करायचं ते नाही माहिती मला, आपलं त्यावर क्लीन. करताना सगळ्यांनी रेकीची दीक्षा घेतली आहे, रेकीची प्रार्थना करायची आहे. हो. रेकीची प्रार्थना कशी करायची? अच्छा. स्वतःची आभारी आहे. आजपर्यंत जे काही शिक्षक गुरु माझ्या आयुष्यात आले त्यांचे आभार व्यक्त करा. म्हणजेच माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. आपल्या जेंडर प्रमाणे प्रार्थना करा. नंतर मी दिव्य हम्म. रेखी शक्तीचे आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊ सुईन ज्यांनी रेकी डिस्कवर केली, डॉक्टर मिकाऊ सुईनचे देखील आभार व्यक्त करते. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आभार व्यक्त करा. हे दिव्य रेकी शक्ती आता माझी मदत कर, कृपया करून प्रवाहित हो. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. या पद्धतीने आपण रेकीला आवाहन करतो, रेकीला कॉल करतो म्हणतात, किंवा रेकीला चॅनलाइज केलं जातं. तिला आपण बोलवतो आहोत. ठीक आहे, तिच्यासोबत कनेक्ट करतो आहे. या पद्धतीने रेकीची प्रार्थना करायची. दोन्ही हात आपल्या सहस्रार चक्रामध्ये म्हणजे आपल्या क्राऊन चक्रावरती ठेवायचे आणि म्हणायचं, जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी असेल, कुठलीही नकारात्मकता असेल, कुठलेही दोष असतील, तर ते माझ्या हातामध्ये येत आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी असेल, कुठलेही दोष असतील, तर ते माझ्या हातामध्ये येत आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी, कुठलेही दोष असतील, तर ते माझ्या हातामध्ये येत आहे. आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. आता ह्या पद्धतीने तुम्ही ऑरा क्लीन करू शकता, ब्रह्मांडात एनर्जीला पाठवू शकता, किंवा रूट चक्राद्वारे तुम्ही धरणी मातेवर पण टाकू. ही एनर्जी काय करते? पृथ्वीच्या भूगर्भात जाऊन नष्ट होऊ देत, नष्ट होऊ देत, नष्ट होऊ देत. किंवा हीच जे निगेटिव्हिटी काढली, तर तुम्ही तुमच्या बाजूला मिठाचं बाऊल ठेवू शकता. मीठ आणि पाणी अशा बाउलमध्ये भरून मीठ आणि पाणी ठेवायचं, आणि ही जी निगेटिव्हिटी काढत आहोत समोरच्याच्या बॉडीमधून, ती त्या बाउलमध्ये टाकायची. किंवा तुमच्या बॉडीमधनं जी नकारात्मकता तुम्ही जमा करत आहात त्याचा गोळा करा आणि ती बाउलमध्ये टाका. जेव्हा जेव्हा ऑरा क्लीन केला, तो तुम्ही स्वतःचा केला तरी किंवा दुसऱ्यांचा केला तरी, जी एनर्जी काढून टाकत आहात त्याला प्रॉपरली चॅनलाइज करा, म्हणजे कुठेतरी पाठवा. ऑरा क्लीन केलेला आहे, बरोबर. आता आपण थोडं समोर जातो आहे. आता 10 दिवस होत आहे आपले की आपण रेकी शिकतोय. ऑरा क्लीन केल्यानंतर जी एनर्जी तुम्ही जमा केली निगेटिव्ह, त्याला तुम्ही ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायला पाठवा, किंवा जमिनीत जाऊन नष्ट करायला सांगा, किंवा तुम्ही बाजूला मीठ आणि पाण्याचं बाऊल ठेवा, त्यामध्ये एनर्जी प्रवाहित होऊ देत, आणि ते बाऊल काय करायचं? फ्लश करून द्यायचं. तुमचं काम झालं. फ्लश करा, आणि कोणाचाही ऑरा क्लीन केल्यानंतर दोन्ही हात स्वच्छ धुवायचे. ठीक आहे, कोणाचा? मुलांचा, तुमच्या घरातल्या फॅमिली मेंबरचा, आईचा जरी केला, कितीही आई जवळची असली तरीही तिचा ऑरा क्लीन केल्यानंतर ते दोन्ही हात स्वच्छ धुणं गरजेचं आहे. नाभी जी आपली बेंबी आहे तिथून आपण या पद्धतीने क्रॉस मारायचा. कट, 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 डिलीट, डिलीट, डिलीट. येस रूपा मॅडम, व्हेरी गुड. नाभी चक्रासमोर क्रॉस करा ऑरा क्लीन केल्यावर. कट, 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 डिलीट, डिलीट, डिलीट. हा, व्हेरी गुड. अंकिता मॅडमलाही जमलं. सगळ्यांनी दुसऱ्यांचा ऑरा क्लीन केल्यानंतर, स्वतःचं ठीक आहे, स्वतःसोबत आपलं कनेक्शन असतंच, पण जर तुम्ही दुसऱ्यांचा ऑरा क्लीन करत असतात, ते जर तुमच्या ब्लड रिलेशन जवळचे असतील, रिलेशन कितीही जवळचं नातं असू देत, तुमचे मुलं असू देत, आई वडील असू देत, आपली बायको किंवा म्हणजे आपले पती किंवा पत्नी असू देत, त्यांचा ऑरा क्लीन केल्यानंतर देखील तुम्ही काय कराल? कट कट कट. येस. समजलं? इथपर्यंत आलेत सगळे? मॅडम मला नाही समजलं काही. बरं. मॅडम, भावना मॅडम ऐका, आपलं जेव्हा जेव्हा आपण आपल्या शरीरामध्ये रेकीची साधना करतो आहे, किंवा स्वतःची निगेटिव्हिटी आपल्याला रिमूव्ह करायची आहे, तेव्हा काय करतोय? रेकीची प्रेयर करणार, रेकीची प्रार्थना करणार. आणि रेकी मॅडम किती प्रार्थना तुम्ही टाका ना आम्हाला, ते लिहून हा घेतली ते असती. सांगू का? लिहून घेता तुम्ही आता? हो चालेल मॅडम, सांगा. मी ते स्वतःची ग्रुपला टाका. बरं, कुठला टाकते.
टाकते ग्रुपला आणि ग्रुपला टाकू. खाली पण टाकते. चालेल. रेकीची पेअर त्याचे ॲटिट्यूड टू ग्रॅटिट्यूड कसं करायचं ते तुम्हाला सांगते, पाठवते. मॅडम ह्याची आज्ञाचक्राची देवता. काय वाटतं तुम्हाला? आणि तत्व. हं? तुम्ही ज्या आज्ञा पद्धतीने सांगितले रे ऑराची क्लीन करायला, तर तो जो व्हिडिओ आहे तो आम्हाला एकदा दोनदा पाहून तुम्ही जमेल. टाकला तुमचा. की जमेल. आता ज्या पद्धतीने आपण आजचा व्हिडिओ बघा त्यांनी पण जमेल. दोन्ही हात आपल्या काय करायचं आहे, आभा मंडळाची स्वच्छता करताना का क्लीन करताना आपण दोन्ही हात आज्ञाचक्र म्हणजे आपल्या विशुद्धी चक्र ही वरती, विशुद्धी चक्र, आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्राच्या वरती अगदी घ्यायचे आणि हळूहळू काय करायचं आहे, क्लीन करायचं आहे. खाली यायचं आहे. जसं निगेटिव्ह एनर्जी अगदी क्राऊन चक्राद्वारे पासून सगळी निगेटिव्ह एनर्जी तुम्ही अशी प्रेशराईज करता आहे. ती प्रेशराईज करून करायची आहे. अगदी रूट चक्र पायांच्याही खाली जाऊन अशी आपल्याला काय करायची, ओंजळ भरायची त्या निगेटिव्हिटीची आणि ती काय करायची, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. आणि जेव्हा दुसऱ्यांचा मॅडम आज्ञाचक्राचं काय झालं, तत्व कोण तत्व कोणतं आहे आज्ञाचक्राचं? असं आहे. आकाश आकाशातच आहे. ब्रह्मांड आत्मा आणि परमात्मा देवता आहे. इथे कुठे आहे, डायरेक्ट आपल्याला ब्रह्मा विष्णू महेशाशी कनेक्ट करतं. आत्मा आणि परमात्माचं मिलन होत आहे इथे. देवता जर तुम्ही म्हटलं ब्रह्मा विष्णू महेश, आज्ञाचक्र ओंकार जेव्हा गुंजन करतो, हा ओंकार जो आहे हा तुम्हाला तिन्ही देवतांसोबत जोडणारा बीज मंत्र आहे. किंवा आपल्याला ओंकार जेव्हा गुंजन करतोय हा ब्रह्मांडाचा नाद आहे. या ब्रह्मांडाच्या नादाने तुमची पूर्ण एनर्जी शिफ्ट होते. म्हणून जेव्हाही साधनेला बसत असाल तेव्हा मी 2 ते 3 मिनिटं ओंकार साधना करणं गरजेचं आहे. कुठलीही साधना, नामस्मरण करा किंवा तुम्ही पुथी वाचायला बसत असाल किंवा फक्त काय म्हणताय तर जप करायचा असेल, रेकीची साधना करायची असेल तर 3 वेळा ओंकार गुंजन करा. ओंकार जो आपण रोज करतो त्याला फक्त 3 वेळा तरी करा. त्यांनी तुम्हाला एनर्जी शिफ्ट जाणवतो. खूप नर्वस वाटत असेल, अतिविचार होत असतील, तेव्हाही ओंकार गुंजन करा. ओंकार गुंजनमुळे म्हणजे आपण ब्रह्मांडाची एनर्जी तुमच्याद्वारे प्रवाहित होते. ओंकार नाद म्हणतो ना, हे नासानी पण एक्सेप्ट केलेलं आहे आणि आपणच करत नाही. बरोबर सोनाली? तत्व तत्व काय आहे, आकाश तत्वासोबतच आहे. लाईट एलिमेंट. आता हे काय आहे, प्रकाश आकाश तत्व तेच बघायचं आहे. झालं काम? समजलं? मंत्र समजला, खाण्याचे पदार्थ समजले. आणि जेव्हा तुम्हाला त्यासाठी सांगितलं की थर्ड आय चक्रासाठी विचारांना क्लॅरिटी यावी म्हणून लिहून काढत चला. दिवसभरातल्या गोष्टी लिहून काढा. रात्री आज दिवसभरात मी काय काय काम केलं, कशा पैशाच्या बाबतीत पण तुमचा खूप खर्च होत असेल ना, तर लिहून काढत चला. लिहिल्याने तुम्हाला क्लॅरिटी मिळते की मी इथे खर्च करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. माझा आज दिवसभरात जास्तीचा पैसा कुठे गेलेला आहे, प्रत्येक गोष्ट लिहून काढायची. लिहून ठेवलं की आपल्याला क्लॅरिटी मिळत जाते. तुम्हाला खूप टाइमपास वाटत असेल की मी रोज माझे थॉट प्रोसेस लिहिते आहे, रोज माझा राग लिहिते आहे, हे होत आहे, पण त्याचे रिझल्ट हे 100% चांगलेच येतात. हे 80 म्हणजे आपल्याला 80% आपला त्रास कमी होतो. आणि हे बाकीच्या सगळ्या स्टुडंटनी अनुभवलेलं आहे. तुम्ही जेव्हा अप्लाय कराल, हां तुषार सर, क्लॅरिटी मिळत जाते की मला आयुष्यात काय पाहिजे, माझे गोल्स काय आहे, मग माझा पैसा कुठे जातोय, मग मला पैसा कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजे. पूर्ण विचारांना क्लॅरिटी मिळत जाते. हळूहळू होईल. एकदम काही चमत्कार होणार नाहीये. कारण आपण जेव्हा आपण रेकीमध्ये येतोय किंवा आपण जेव्हा कुठे आध्यात्मिकरित्या कनेक्टेड आहे तेव्हा आपल्याला लाईफमध्ये भरपूर ब्लॉकेजेस होते, ते रिमूव्ह करण्यासाठीच पहिल्यांदा आपण येतो. आपला हा हेतूच नसतो की आपण इतरांचं काहीतरी करणं किंवा देणं लागतं. राईट. तो नंतर आपल्याला होतं की आपले अनुभव आपल्या गाठीशी असतात, आपण आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले असतात, तेव्हा असं वाटतं की मी माझं काय केलं, मी आता सॅटिस्फाईड आहे, मी माझं सगळं आता माझ्याकडे व्यवस्थित चाललं आहे, आता मी इतरांना मदत करू शकते किंवा मी इतरांचं काहीतरी कल्याण करू शकते. करेक्ट.
आता जेव्हा पहिल्या लेवलला तुम्ही विचार करता तुमची एनर्जी 10% वाढलेली असेल, दुसऱ्या लेवलला काय होते अजून 40% एनर्जी वाढते, आणि तिसऱ्या लेवलला तुम्ही 100% ऊर्जांनी स्वतःला तयार करतात आणि मग इतरांची हिलिंग चांगल्या पद्धतीने करू शकता. पहिल्या लेवलला काय करतोय आपण, आता हातात रेकी देतो. दुसऱ्या लेवलला काय करतो, जगाच्या पाठीवरती कुठेही तुम्ही रेकी सेंड करू शकता. म्हणजे तुमचे मुलं कुठे असू देत, किंवा कोणाला एक्झामसाठी रेकी द्यायची आहे, कोणाचे हेल्थ चॅलेंजेस आहे, पण आई आपल्या दूर राहते, वडील आपल्या दूर राहतात, बहीण भाऊ दूर राहतात, किंवा हस्बंड कुठेतरी गावाला गेले आणि ते आजारी पडत असतील, तर दुसऱ्या लेवलला फायदा हा असा होतो की डिस्टन्सनी तुम्ही रेकी देऊ शकता, कोणालाही देऊ शकता. म्हणजे कोणाचे वेगवेगळे अनुभव असतात, ज्याच्या ज्या गरजा असतात त्या आपण हळूहळू दूर किंवा दुःख दूर करण्यासाठी आपण त्या गोष्टी करतो. तिसऱ्या लेवलला अजून हायेस्ट एनर्जीच्या सोबत किंवा ब्रह्मांडाची हायेस्ट एनर्जी तुम्ही स्वतःसोबत कनेक्ट करतात. तिथे तुम्हाला हायेस्ट कॉन्शियसनेस असं म्हणतो. तिथे काय करतो आहे, ब्रह्मांडातली एनर्जी आणि तुमची एनर्जीला कंबाईन 100% एनर्जी तुमची वाढते, आणि मग तुम्ही 100% ऊर्जानी इतरांची हिलिंग करू शकता. म्हणजे रेकीमध्ये आपण छोटे सर्दी खोकला ताप ते क्रोनिक डिसीज म्हणतात, जे कधीही बरे न होणारे डिसीज, तिथपर्यंत देखील आपण ट्राय करू शकतो, बरं करू शकतो. पण त्या व्यक्तीने रिसिव्हिंग मोडमध्ये असला पाहिजे, आणि आपण देणारा हा ऑनेस्ट असला पाहिजे. म्हणजे देणाऱ्याचा उद्देश म्हणजेच काय, तत्व नंबर कुठला आहे की केवल आज का काम मैं ईमानदारी से करूंगा. म्हणजे रेकी देताना देणारा पण तितका इमानदार असायला पाहिजे, आणि घेणारा पण रिसिव्हिंग मोडमध्ये असायला पाहिजे, की त्याला पण ट्रस्ट असायला पाहिजे. त्या कंडिशनमध्ये रेकी 100% काम करेल, मग प्रॉब्लेम्स कुठलाही असू देत. आता बऱ्याच लोकांना गैरसमज होते की रेकी असं आहे का, कारण म्हणजे आम्हाला तर काही अनुभव आले नाही, ती व्यक्ती साधना करतच नाही. 21 दिवसांची जी साधना आहे, किंवा नंतर तिसऱ्या लेवल नंतर तुम्हाला जी साधना करावी लागते, त्या साधनेला महत्त्व खूप आहे. साधना केल्यानंतर फळ मिळतं, म्हणून साधना ही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा तुम्ही साधना करणार नाही तेव्हा तुम्हाला अनुभव नाही, अनुभव येणार नाही, प्रचिती येणार नाही. आणि मग आपण काय म्हणतो की अशा पण ऊर्जा आहेत का, आम्हाला तर काही अनुभवच आले नाहीत. मग ते केव्हा होईल, जेव्हा पॉझिटिव्हिटीनी आणि तुम्ही एक निश्चयाने त्या साधनेवरती तेवढा वेळ खर्च कराल. कळालं? येस, तुमच्याकडे खूप डेडिकेशन्स आहे. जे लोक 12 मेंबर्स आज क्लासमध्ये आहे, किंवा जे लोक रेकॉर्डिंग बघता आहे, जसं वर्षा मॅडम आहेत, अजून एक मॅडम आहे वंदना मॅडम आहेत, त्या लोक डेडिकेशननी बघतात, रोज त्या गोष्टी करत आहेत. त्या ज्यांनी लोकांनी डेडिकेशननी रेकॉर्डिंग बघतात ना, किंवा ज्यांचं ऑफिसमुळे पण जमत नाही पण मला सांगतात की मॅडम आज आम्ही रेकॉर्डिंग बघितली, त्या लोकांना रिझल्ट मिळतील. ते लोक रोज रायटिंग करत आहेत, त्यांनाही जाणवेल की हळूहळू प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कळालं? येस. आता आपण शेवटच्या चक्राकडे जाऊया, जे आपल्याला म्हणता येईल कॉस्मिक एनर्जीचं सेंटर, किंवा ब्रह्मांडी ऊर्जेचं स्थान, किंवा माझ्याकडे येणारी जी प्राण ऊर्जा आहे ती तिथून प्रवाहित होते. माझ्याकडे पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जी जी येते आहे ती तिथून येते आहे. ते म्हणजे माझं क्राऊन चक्र, माझं सहस्रार चक्र. काय आहे, टॉप ऑफ द हेड वरती आहे. जिथे माझा टाळू आहे तिथे सहस्रार चक्र असतं. आता मला सांगा, टाळू का झाकला जातो? लहान मुलांचा टाळू, इथे रुपाली मॅडम आहे एक्सपिरियन्स पर्सन. टाळू का आपल्याला लहान मुलांचा कव्हर करून ठेवावा लागतो? तिथे म्हणजे असं मऊ असतं ते, मग त्याच्यात तेल वगैरे भरून हे करतात की जेणेकरून काही त्याच्यात काही इन्फेक्शन म्हणा किंवा काही ते जॉईंट झालेलं नसतं ते हाड तिथे, म्हणजे बर सायंटिफिकली एवढं सांगायचं झालं तर बर तिथून बर्थच्या वेळेला. तो टाळू जर झाकला का ठेवायला पाहिजे, कारण त्या बाळावरती डायरेक्ट निगेटिव्हिटीचा, किंवा तो बाळच झाकला गेला पाहिजे. बाळ जेव्हा रिसीव्ह करत आहे त्याच्याकडे पॉझिटिव्ह एनर्जीज रिसीव्ह झाली पाहिजे. जोपर्यंत टाळू भरत नाही किंवा बाळ समजूतदार होत नाही, तोपर्यंत त्याचं डोकं हे नेहमी कवर असायला पाहिजे. म्हणून तेव्हा आधी टोपरे घालून ठेवायचे, 2 वर्षापर्यंत पण कान आणि टाळू झाकला असायचा, बरेच लहानपणी असं असायचं. आता नाही करत. पण का? कारण हा जो माझा क्राऊन चक्र आहे, हे माझं जे टॉप ऑफ द हेड, माझा टाळू, तिथून माझ्याकडे प्राण ऊर्जा किंवा एनर्जी येते, तो रिसिव्हर आहे. ठीक आहे. म्हणून साधनेच्या दरम्यान किंवा मंदिरात जात ती बरेच अशी फडफड पण करते, फडफड करत असते टाळू. त्याच्या शरीरामधला प्राण ऊर्जा, प्राणवायू हा स्टेबल नसतो.
म्हणून त्याला झाकणं नसतं. आहे. किंवा आपल्याला मेडिटेशनच्या दरम्यानमध्ये किंवा मंदिरात जाताना तुम्ही फक्त डोक्यावरती, बऱ्याच लोकांमध्ये आहे की डोक्यावर पदर घेतला पाहिजे, डोकं कव्हर करून घेतलं पाहिजे, किंवा म्हणजेच काय, मंदिरात जाताना ओढली घेतली पाहिजे. त्यामध्ये उद्देश काय आहे माहिती का, की समोरून ज्या ऊर्जा माझ्यापर्यंत पोहोचताय त्या फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह ऊर्जा असायला पाहिजे. तुम्ही ओढणी घ्या किंवा पदर घ्या, लेडीज स्पेशली जर लेडीजकडे निगेटिव्हिटी आली तर तिचं सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होत राहतात. म्हणून त्यांना आधीच्या संस्कृतीमध्ये आपल्याला डोक्यावर पदर त्यासाठी सांगितला होता, की तुम्ही रिसिव्हर जो आहे आपला, हा रिसिव्हर आहे किंवा हा विचार आहे, हा विचारांना इथे फिल्टर लावलं जातं. याला फिल्टर लावलं का जातं, कारण आपल्याला निगेटिव्ह थॉट येऊ नये. ही एनर्जी जे तुमच्याकडे रिसीव्ह होत आहे ती नेहमी फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह एनर्जी रिसीव्ह व्हावी. म्हणून तुम्ही लाईट कलरचा रुमाल आणि किंवा लाईट कलरची ओढणी किंवा पांढऱ्या कलरचा रुमाल आपण जेव्हा कोणाला औक्षवाण करतो आहे, राखी बांधतो आहे, तेव्हाही डोक्यावरती आपण भावाच्या रुमाल देतो, टोपी घालायला लावतो. करेक्ट. त्याचं रिझन हे आहे की आपल्याकडे जी येणारी एनर्जी आहे ती नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी राहावी, किंवा समोरच्या सोबत आपण जेव्हा कनेक्ट करतो आहे त्याच्या मधली देखील पॉझिटिव्ह एनर्जीच माझ्यापर्यंत राहावी. म्हणून टोपी घालण्याचा उद्देश होता, म्हणून डोक्यावरती पदर घेण्याचा उद्देश होता. आपल्याला ते चुकीचं वाटतं कारण हँडल केलं जात नाही. मग आपण तिथे मंदिरात पण तेच सांगितलं, मंदिरातही येणारे लोक आहे, अनंत लोक आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या डिफरन्स फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे एनर्जी लेवल वेगवेगळे आहे. एक व्यक्ती पॉझिटिव्ह आहे, एक व्यक्ती निगेटिव्ह आहे, एक व्यक्ती कोणाला तरी फसवून तिथपर्यंत आलेला आहे. तर काय आहे, पूजा मॅडम तुम्ही आज कॅमेरा ऑन करता का प्लीज, नाही तर मला तुम्हाला रिमूव्ह करावं लागेल. मला बिलकुल चांगलं वाटत नाही तुम्हाला रोज रिमूव्ह करायला. गुरुद्वारामध्ये तर कंपल्सरी लागतच. त्यासाठीच गुरुद्वारामध्ये मेडिटेशन करताना पण तुम्हाला सांगितलं गेलं डोकं कव्हर करून बसा, जेणेकरून काय होईल की येणारी एनर्जी आहे ब्रह्मांडाकडनं ती नेहमी फिल्टर होऊन येईल. तुम्ही कुठलेही असू देत पण ते फिल्टर झालेली एनर्जी म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे येईल. त्याचा तो उद्देश आहे की रिसिव्हर जो आहे आपला, तो रिसीव्ह करणारा व्यक्ती नेहमी पॉझिटिव्ह फिल्टर एनर्जीच रिसीव्ह केली गेली पाहिजे. मग आता इथे आपल्याला बघायचं आहे याचा कलर किंवा आपल्याकडे येणारी एनर्जी ही नेहमी पर्पल किंवा व्हाईट कलरची असते. म्हणून काल स्नेहा मॅडमनी जेव्हा त्यांना पर्पल कलर दिसण्याचा उद्देश तोच होता, जेव्हा तुम्ही एनर्जी रिसीव्ह करत होता म्हणून तुम्हाला पर्पल कलर दिसत होता. मी जेव्हा तुम्हाला एनर्जी पाठवत होती, जेव्हा दीक्षा देत होती, तेव्हा व्हाईट कलर पर्पल कलर दिसणं हे नॅचरल, कळालं, म्हणून तुम्हाला ते त्या पद्धतीने दिसत होतं. हो. हा. कळालं. आता इथे काय करायचं आहे, हे कॉस्मिक एनर्जीचं सेंटर आहे. याच्यासाठी तुम्हाला बीजमंत्र कोणता आहे तर ओंकार गुंजन. जितकं तुम्ही ओंकार गुंजन कराल तितकं तुमची पॉवर वाढत जाईल, तुमची जी आत्ता प्रेझेंट सिच्युएशन आहे त्याच्यातून तुम्हाला शिफ्ट भेटत जाईल, चेंज भेटत जाईल. तुमच्या विचारांना देखील तिथे चालना भेटणार आहे. तुम्ही स्पिरिच्युअली कनेक्ट होणार, म्हणजेच काय, तुमची जी काही एनर्जी लेवल आहे ती ब्रह्मांडात सोबत जोडताना एक इझिली कनेक्ट होऊ शकता. म्हणून हे चक्रावरती काम करताना हे मेन गोष्ट आहे की तुम्ही मेडिटेशन करा आणि 1 दिवसाचा उपवास महिन्यातून एकदा करा किंवा महिन्यातून 2दा करा. 1 दिवसाचा उपवास करा, उपवास कसं करायचं की बॉडी डिटॉक्स झाली पाहिजे. म्हणजे मी फळच खाईल त्या दिवशी, किंवा मी भरपूर पाणीच पिईल, किंवा मी ताकच ग्रहण करेल, की बॉडी डिटॉक्स म्हणजे शरीरामध्ये जे काही टॉक्सिक्स आहे, म्हणजे जे काही निगेटिव्ह काही आपण खाल्ला गेलेला आहे त्यामुळे जमा झालेलं जे काही विष म्हणता येईल ते शरीराद्वारे बाहेर पडलं पाहिजे. तर आपण 15 दिवसातून एकदा आपल्या याच्यामध्ये सांगितलं की एकादशीचा उपवास करणं योग्य आहे, की त्या दिवशी तुम्ही एक तुमचं जे रुटीन आहे त्या दिवशी तुम्ही त्या दिवशी जेवणच करू नका असं सांगितलं गेलंय, जेणेकरून जे त्या दिवशी जर उपवास केला तर कॅन्सर सारख्या ज्या पेशीज असतात ना त्याला वाढ स्टॉप होते. 1 दिवसाचा 15 दिवसातून उपवास तो केला तर तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळते. तो तू आता एकादशी मी अशी काही प्रिफर करत नाही, पण तुम्हाला जर कुठला तरी दिवस सुटेबल वाटत असेल तर तुम्ही त्या दिवसाचा 15 दिवसातून उपवास करणं गरजेचं आहे.
हा एकादशीचा उपवास तुमच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुम्हाला कनेक्ट केला गेलेला आहे की तुम्ही त्या दिवशी अन्न ग्रहण करू नका. कळालं इथपर्यंत? इथे कोणाला काही प्रॉब्लेम आहे? आता याचं आपल्याला देवता मॅडम तत्व जर म्हटलं तर याचं देवता कोण आहे तर भगवान, आपल्याला जे श्रीहरी म्हणता येईल किंवा ब्रह्मांडातली सर्वोच्च ऊर्जा त्याच्यासोबत आपण कनेक्ट करतो आहे. आणि याचं आपल्याला तत्व म्हणता येईल तर काय आहे? कॉस्मिक एनर्जीचं स्थान आहे, म्हणजे प्रकाश आपलं याचं तत्व आहे. एक प्युअर पॉझिटिव्ह लाईट असं त्याचं तत्व येईल. हा रुपाली मॅडम. ऑरा क्लीन करण्याचं त्या दिवशी तुम्ही जे पाण्याचं सांगितलं होतं, पाण्याकडे बघून जे पॉझिटिव्ह बोललं की ते होतं, तर ऑरा क्लीन करण्यासाठी त्याचा पाणी पिण्याचा काही उपयोग होऊ शकतो का काही? म्हणजे एक ते सेकंड म्हणजे हे म्हणून, म्हणजे कशा प्रकारे मग ते करता येईल? समजा आता मला हाताचा प्रॉब्लेम आहे. त्याचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर तुम्ही आवाज हं, आवाज येतोय माझा? हा आता आला. सगळ्यांना येतोय माझा हं, आवाज? येस. ऑरा क्लीन करताना हं, तुमच्याकडे जे काही भीमसेनी कापूर जर असेल तोही हं, किंवा भीमसेनी कापूर तुम्ही आजूबाजूला लावला, म्हणजे तुम्ही कुठेतरी बसले आहात हं, सानिध्यात आणि भीमसेनी कापूर तुम्ही जाळत आहात, हं, तेव्हा तुम्ही हं, पॉझिटिव्हिटी आहे ती हळूहळू हं. जळते. त्या हा पद्धतीने नाही, पाणी पिण्याच्या ह्याच्यात पाणी पिण्यातून पण पाणी पाणी पिताना आपल्याला रेकीची प्रेयर करून पाणी प्या. आता ते सांगणार उद्या हा. मध्ये आपण थोडंसं डेली प्रॅक्टिस कशी करायची, ती प्रॅक्टिस हं, संडेला तुमच्याकडून करून घे. चालेल का? चालेल. ओके. संडेला म्हणा सॅटर्डेला म्हणा तुमच्याकडनं एक दिवस डेली प्रॅक्टिस करून घेईल, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना जमेल की रेकीची साधना कशी करायची असते आणि कशा पद्धतीने आपण रेकीच्या 21 दिवसाची साधना करायची आहे ते सगळं समजून सांगेल. उद्या आपण काय म्हणणार आहोत की पाण्याला रेकीद्वारे कशा पद्धतीने चार्ज करायचं आहे आणि आपण अन्नाला रेकीद्वारे कशा पद्धतीने चार्ज करायचं. ओके, हे उद्याच्या सेशन बघूया. आणि ऑरा क्लीन करताना तुम्ही मीठ आणि कॉफी पावडर वापरा. कॉफी ही हेवी प्रकारचे जे ब्लॉकेजेस असतील, हेवी एनर्जीज असतील, त्या नाहीशा करते. या पाण्यामध्ये तुम्ही हळद पण टाकू शकता. हळद टाकताना गुरुवारी हळद टाकून मिठानी हळद थोडीशी टाकून त्यांनी आंघोळ करू शकता. त्यांनी आपल्याला फायदा काय होईल की गुरुग्रह स्ट्रॉंग करताना मदत होईल, एज्युकेशनमध्ये सपोर्ट होईल. जे लोकांना बरेच वेळा हळदीच्या पाण्याने आंघोळ करायला सांगतात ती लग्नासाठी रेमेडीज करतात बरेच लोक. बरोबर? मॅडम एक विचारायचं होतं. बोला ना. विचारू? हा विचारा हा, ना. हे जी आता तत्व तुम्ही सगळी सांगितलीत की त्याचं सगळं नाही का आजार म्हणा किंवा त्याच्याने काय आजार होऊ शकतात काय, तर ही कुठल्या ना कुठल्या प्रकारे राशींशी रिलेटेड असतात का? राशींची पण रिलेटेड असतात, किंवा आजूबाजूचं वातावरण इम्पॅक्ट करतं. म्हणजे मला हे जास्त कशावरनं असं वाटलं की जे तुम्ही थ्रोट चक्राचं जे सांगितलं ना, की समोरचा माणूस कसं बोलतोय, काही हाईड करतं गोष्टी किंवा कोणाचा स्वभाव नसतो एक्सप्रेस होण्याचा, मग त्याच्यावरनं मला असं वाटलं की हे राशींशी पण रिलेटेड असू शकतात का चक्र? पण असतात बऱ्याच गोष्टी. तत्व हे राशीला आहे, नक्षत्रांना तत्व आहेत. हम्म. गोष्टींशी आपल्या डेट ऑफ बर्थ नुसार पण आपण कुठल्या तत्वाचे आहे हे पण कळतं. राशींशी तर पहिले रिलेटेड आहे ना, की ही व्यक्ती या या तत्वाची आहे, पृथ्वी तत्वाची आहे की वायू तत्वाची आहे. मग ते बऱ्याच गोष्टी तिथून उलगडा होतो. राशींचाही आहे संबंध आणि आपण त्याला नाकारू शकत नाही. रास पण ती मॅटर करते. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ नुसार जी एक जन्मरास असते, म्हणजे चंद्ररास, आणि आपण म्हणतोय की एक डेट ऑफ बर्थ नुसार पण तुमची रास असते की तुम्ही कुठल्या महिन्यात जन्मले आहे, त्यानुसार तुमची रास कुठली असेल त्याचाही इम्पॅक्ट असतो. असं असतं लाईफवर. मॅडम एक मिनिट, मला पण बोला थोडस. बोला भावना मॅडम. हा, ते जे तुम्ही सांगितले ओरा क्लीन करण्यासाठी मीठ आणि कॉफी टाकून आंघोळ करायची, तर ते मीठ आणि कॉफी एक एक चमचा कसं समप्रमाण घ्यायचं का? पाण्यामध्ये काय करायचं, आंघोळ करताना रेग्युलर आंघोळ करा. नंतर तुम्ही जेव्हा आंघोळीच्या मधात याल किंवा शेवटी एका मग्यामध्ये अर्धा चमचा मीठ किंवा एक चमचा, छोटा चमचा जो आपला चहाचा चमचा असतो त्यानी तेवढा मीठ आणि कॉफी पावडर टाका. ते खांद्यावरती तुम्ही घ्या आणि हम्म. 2-5 सेकंद थांबा की ही मी जे काही पाणी टाकलेलं आहे त्यांनी, या पाण्याद्वारे माझ्या शरीरातून सर्व प्रकारची निगेटिव्ह एनर्जी चालली आहे बाहेर, ते अच्छा. आणि नंतर तुम्ही पुन्हा आपलं जे काही गरम पाणी आहे त्याने आंघोळ करून
करू शकता. ठीक आहे. म्हणजे मध्यंतरात अर्धी आंघोळ झाल्यावर आपण हा प्रयोग करायचा, 2 मिनिटं थांबायचं आणि परत मग साधं पाणी टाकायचं. करेक्ट करेक्ट. हो आणि किती दिवस करायचं आहे असं? दिवस करा आणि 21 दिवस झाल्यानंतर दर मंगळवार शनिवारी करा आणि अमावस्येला आणि पौर्णिमेला करा. 21 दिवस हा राहू देत आणि 21 दिवस कम- झाल्यानंतर दर मंगळवारी आणि शनिवारी, अमावस्येला आणि पौर्णिमेला या पद्धतीने आंघोळ करून आपण त्या दिवशी पण आपल्याला काही हेवीनेस जाणवत असेल, निगेटिव्हिटी जाणवत असेल, ते कमी होऊन जाते. अच्छा, दर मंगळवार आणि शनिवार आणि आधी 21 दिवस करायचं. ही चालतं. त्यांनी रेकीचे, हा. हे फॅमिली मेंबर्सला सगळ्यांना चालेल. त्यांनी रेकीची दीक्षा घेऊ देत किंवा नऊ, पण सगळ्यांना याचा फायदा होतो. अच्छा. तर तुम्ही खांद्यावरून. हा, खांद्यावरून घ्यायचं. साधक आहेत ना, तुम्ही ज्या पद्धतीने साधक आले आहात इथपर्यंत, तर त्याचा फायदा आपल्या फॅमिलीलाही झाला पाहिजे. आणि झाला पाहिजे. त्या घरात रेकिका पोचणं गरजेचं आहे, कारण एक साधक तयार होतो आहे तर त्याच्या मार्फत पूर्ण घर पॉझिटिव्ह होणार आणि तुमची ऊर्जा त्यांना देखील मिळते. हा हम्म. हा आणि दुसरी गोष्ट आहे, फक्त थोडा वेळ जास्ती येते. हल्ली माझी निगेटिव्हिटी जास्तीच वाढली आहे, जास्ती म्हणजे लिमिटच्या बाहेर. तर माझं जे मस्तक आहे, हम्म. क्राऊन चक्र, तर ते मला ना रोज असं आग होते आतून, आतल्या भागाने हा. मस्तकावर तर आग आग होते आणि मी बेचैन होऊन जाते. त्यामुळे काय होतंय, मला दुपारची टोटल झोप नाहीये, डोळ्याला डोळा लागत नाही आणि त्याच्याने मला वाटतं की हा बीपीचा प्रकार माझ्या अंगाशी आलेला दिसतोय. तुम्ही त्याच्यावर मी तुम्हाला ना मॅडम, तुम्ही प्रायव्हेट. ओव्हर थिंकिंग करता आहात. तुमच्या हम्म. बाबतीत अतिविचार होत आहे म्हणून तुमचं त्या पद्धतीने होत आहे. तुम्ही ओंकार साधना करा रोज. ती ओंकार साधना करून दाखवा ना एकदा मला तुम्ही. बरं, आपण किंवा ज्या मी ज्या दिवशी ना आपण काय करू, ज्या दिवशी रेकीची साधना घेईल त्या दिवशी पूर्ण सुरुवातीपासून आपण ते घेऊया, की रेकीची साधना कशी करायची आणि तुम्ही ओंकार गुंजन कशा पद्धतीने करायचं, ते सगळं मी तो हम्म. त्या दिवशी घेते. हं? हा. आणि दुसरी गोष्ट, मला ते का बरं म्हणजे असं आग आग होते मस्तकात, तर त्याच्यासाठी ओंकार साधनाच सुरू करू का? ना करा पहिल्यांदा. हं? हं. थोडा वेळ द्याल का मग मला संध्याकाळी? मी करू का तुमच्या पर्सनल याच्यावर फोन? मेसेज तुम्ही करा. सांगाल तर. मेसेज करा मला, चालेल. मी तुम्हाला तो हं? कोड पण देते लिहायला, बीपीचा जो कोड आहे ना तो लिहायला हा. देते. त्यांनी पण परिणाम होईल, बीपी नॉर्मल होऊन जाईल. अच्छा. हो. ठीक आहे. मॅडम, हा सोनाली मॅडम. ते माझ्या मम्मीने ना एका ब्राह्मणाकडे बघितलं होतं की पोळा रत्न धारण करायला सांगितलंय मला, पण मला विश्वास नाही, असं असतं का ते हा, ह्या बोटावर? होऊ हा शकतो. तिकडे. अच्छा, हा तुषार म्हणजे सर, ते पोळा रत्न, पोवळ्या रत्नाचं काय बोलल्या? ते जे ते सोळाकडे भेटलं तिकडनंच घ्यायचं असतं की तुमच्याकडे भेटेल मला, असं म्हणजे असेल असं? पण सध्या थांबा थोडंसं. ते तुम्हाला गरज कशाची आहे ना, ते डेट ऑफ बर्थ नुसार पण आपण पोळर घालायचं आहे किंवा कुठलं क्रिस्टल दुसरं काही क्रिस्टल्स घालायचे आहेत का, ते आपण डेट ऑफ बर्थ नुसार बघू. काय माणूस आहे? बरं बरं. आणि सोनालीच्या मध्ये ली लावू नका. ली लावलं ना की इलनेसचे व्हायब्रेशन येतात, आजार पण येतं. तर ते तुम्ही तिथेच वापरताना ना, ऍक्च्युली सोना नावामध्ये पण खूप आहे प्रॉब्लेम आहे, पण ते वापरताना पण ली लावू नका. येस. हा तुषार सर. मॅम, मला एक विचारायचं होतं. तुम्ही आता आंघोळचं सांगितलं, तर आपल्या आंघोळीच्या पूर्ण पाण्यामध्ये पण मीठ आणि हे टाकलं तरी चालेल ना? म्हणजे चालेल. साध्या पाण्याने आंघोळ न करता त्याच्याने केलं तरी चालेल ना? काही इश्यू नाही ना? ते पण चालेल. बरं. ठीक. ते पण चालेल. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? मॅम मला कॉन्सन्ट्रेशन साठी सांगा ना, माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, 1 तासाच्या वर असं स्टडी होत नाही. होईल होईल, हळूहळू साधनेच्या नंतर तुम्हाला जाणवेल. स्नेहा मॅडम, साधना करा, खूप परिणाम होईल. हो हो ना. आपण ते कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी पण सेकंड लेवलला आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी आहेत, तर त्यांनी काय होतंय की फरक पडतो. हं? अगं काय झालं, त्यांना कर, त्यांना फोन. ओके, चला थांबूया आता, भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. तोपर्यंत मला ऐकलं त्यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू 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 सो मच. आत्मवंदन सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. थँक्यू 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 मॅम. थँक्यू थँक्यू.
थँक्यू स्वामी मॅडम. समर्थ मॅडम.